नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण जिल्हा मध्यवर्ती बँक जी आहे सांगली जिल्हा यांची लिपिक या पदासाठीची 444 पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे 2026 साठीची तर ते प्रसिद्ध झालेले रिक्रुटमेंट जे आहे तर ते ज्युनियर असिस्टंट क्लर्क या पदासाठी असणार आहे. ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात होणार आहे 24 जून 2026 पासून आणि ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 8 जुलै 2026. तुम्हाला जे आहे तर ॲडमिट कार्ड जे आहे तुम्हाला परीक्षेचे 7 ते 10 दिवस आधी जे आहेत ते येणार आहेत. त्याच्या संदर्भातलं पण टेंटेटिव्ह डेट आहे तर देण्यात आलेले आहेत. जनरल कंडिशन ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. ही जी भरती प्रक्रिया असणार आहे DCC बँक सांगली जिल्हा यांच्यासाठीची असणार आहे. 70% जागा ज्या आहेत त्या स्थानिकांसाठी राखीव असणार आहेत आणि 30% जागा ज्या आहेत त्या ओपन असणार आहेत. म्हणजे बाकी डिस्ट्रिक्टमधले जे कॅन्डिडेट आहेत जे इच्छुक आहेत इथं अर्ज करण्यासाठी तर त्यांच्यासाठी ह्या राखीव असणार आहेत. DCC बँक सांगली यांचे हे आलेलं खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे. ही जी संपूर्ण डिटेल आहे जाहिरातीची तर तुम्ही बघू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्याच्यावर मी उपलब्ध करून देते, तिथून तुम्ही चेकआउट करा. एकूण जागा म्हणजे व्हॅकन्सी जे आहेत ते 444 असणार आहेत आणि लिपिक या पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे. याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तर तुमचं ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे, सोबतच MSc झालेलं असणं आवश्यक आहे. कम्प्युटर इलिजिबिलिटी टेस्ट जे आहे तर तुमची झालेली असणं आवश्यक आहे. सोबतच जे आहे इथं तुम्हाला ग्रॅज्युएट जे आहे तर ते असणं आवश्यक आहे. त्यानंतर एज लिमिट क्रायटेरिया जो आहे ते 18 ते 35 देण्यात आलेला आहे आणि कॅटेगरी वाईज जे आहे तर ते तुम्हाला इथं पाहता येणार आहे. त्यानंतर वेतनश्रेणी जी आहे तर ते 22,000 पर मंथ असणार आहे, जे प्रोबेशनल पिरियड म्हणून असणार आहे आणि सक्सेसफुल कंप्लेशन आफ्टर 12th मंथ म्हणजे 12 महिन्यानंतर जे आहे ते तुम्हाला केलं जाणार आहे. त्यानंतर जे आहे तर ॲप्लिकेशन प्रोसिजर काय असणार आहे ते देण्यात आलेले. तर रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर पेमेंट ऑफ फी करायचं आहे, डॉक्युमेंट स्कॅन आणि अपलोड करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला पॉईंट फॉर रजिस्ट्रेशन जे आहेत बिफोर अप्लायिंग ऑनलाईन कॅन्डिडेट्स शुल्ड जे आहेत स्कॅन देअर जे फोटो आहे, त्यांचं सिग्नेचर आहे, थंब आहे, त्यानंतर हँडरायटिंग डिक्लेरेशन आहे, इन्शुरिंग आहे. हे संपूर्ण जे आहे तर ते त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. ते DCC बँक सांगली यांची जी जाहिरात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातली ही डिटेल माहिती आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचे त्याचं स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. जेही विद्यार्थी DCC बँक सांगली इथं अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत आणि ज्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन याच्यामध्ये बसत आहेत तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे. पेमेंट जे असणार आहे तर ते क्लर्कसाठीचं असणार आहे 1,000 प्लस 180 रुपये GST, म्हणजे 18% GSTमधून 180 असे 1180 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. आणि याच्यामध्ये जे आहे तो ऑनलाईन मोड जे आहे पेमेंटसाठीचे तर ते देण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला जे आहे डॉक्युमेंट स्कॅन कशा प्रकारे करायचे, कुठल्या साईजमध्ये करायचे आणि कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला इथं अर्ज करताना लागणार आहे. तर त्यानंतर फोटो कॅप्चर जे आहे तर तो तुम्हाला करून तिथं अपलोड करायचा आहे. त्यानंतर काय करायचं काय नाही करायचं फोटो अपलोड करताना ते देण्यात आले. सिग्नेचर आणि थंब संदर्भातलं पण इथे देण्यात आले आहे. तर ही जी DCC बँक सांगली यांची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भातली हे संपूर्ण जाहिरात आहे. तर तुम्हाला ही संपूर्ण जाहिरात कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच्यासाठीचा जो सिलेबस असणार आहे तर कम्प्युटर नॉलेज ऑफ कोऑपरेशन जे आहे तर 20 प्रश्न 20 मार्कासाठी असणार आहे आणि 20 मिनिटाचा वेळ असेल. नॉलेज ऑफ बँकिंग 20 प्रश्न 20 मार्क आणि 20 वेळ जे आहे तर ते 20 मिनिटच असणार आहे. जनरल नॉलेज 10 प्रश्न 10 गुण 10 मिनिट असणार आहेत. नॉलेज अबाउट इंग्लिश लँग्वेज 10 प्रश्न 10 गुण आणि 10 प्रश्न साठी 10 मिनिटं देण्यात येणार आहेत. त्यानंतर नॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 10 प्रश्न 10 गुण आणि 10 मिनिटाचा वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर रिझनिंग अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 10 प्रश्न 10 गुण 10 मिनिटं असणार आहेत. नॉलेज अबाउट मराठी 10 प्रश्न 10 गुण आणि 10 मिनिटाचा वेळ असेल. टोटल 90 प्रश्न 90 गुण आणि 90 मिनिटाचा वेळ जे आहे तो तुम्हाला एक्झामसाठी देण्यात येणार आहे. आणि इथं जे आहे तर इंग्लिश हा सब्जेक्ट इंग्लिशमध्ये आणि मराठी हा सब्जेक्ट जो आहे तो मराठीमध्ये जो आहे तर प्रश्न अवेलेबल असतील. याच्यामध्ये जे आहे तर मिनिमम पासिंग क्रायटेरिया जो आहे तर तो तुम्हाला 50% म्हणजे तुम्हाला किमान 45% गुण जे आहेत ते मिळवणं आवश्यक आहे पासिंगसाठी. आणि इथं जे आहे तर शॉर्टलिस्टसाठी तुम्हाला कॅटेगरी वाईज जो कट ऑफ आहे तर त्यानुसार तुमचा क्रायटेरिया जो आहे तर तो अवलंबून असणार आहे. तर याच्यामध्ये ऑनलाईन एक्झाम सेंटर जे आहेत ते सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे हे असणार आहेत. तरी जे विद्यार्थी इच्छुक आहेत तर त्यांनी इथं नक्की अर्ज करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन जाहिराती संदर्भातले व्हिडिओ जे आहेत ते आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्याच्यावर मी घेऊन येत असते. ते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका, म्हणजे त्यांनाही अशाच प्रकारचे
नवनवीन अपडेट जे आहे त्या जाहिराती संदर्भातले, निकालासंदर्भातले, अभ्यासक्रम संदर्भातले किंवा गव्हर्नमेंट जे नवीन अपडेट येतात त्याच्या संदर्भातले ते आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. ही होती सांगली जिल्हा डिस्ट्रिक्ट बँकेसंदर्भातली जाहिरात आलेली आहे त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती शेवटपर्यंत पाहिली असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.